मॅडम नमस्कार. नमस्कार. काल नगरपालिकेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. हो. कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे आपण त्या सभेत मांडले आणि कोणकोणत्या मुद्द्यांना आपण तिथे मंजुरी दिली? काय सांगाल त्याबद्दल? काल झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये जवळपास 17 विषय घेतले गेले. हं, त्यातील काही ठळक विषय मी इथे तुम्हाला सांगू इच्छिते. सर्वप्रथम कावरापेठ येथे पाण्याची जी टाकी आहे, तिच्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार ती भुईसपाट करायची आहे. आणि मी डेन्मार्कला जेव्हा गेली, तिथल्या पाणी व्यवस्थापनावर अभ्यास केला आणि त्या धर्तीवर इथे IIT मुंबईला संशोधन झालेलं आहे आणि त्या संशोधनानुसार आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असे शाफ्ट कावरापेठ येथे प्रायोगिक तत्त्वावर उभं करण्याचा सभेचा काल निर्णय झाला. हं, आणि जर हे प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात आलेले शाफ्ट जर यशस्वी झाले, हं. तर उमरेडमधील जी पाणी टंचाई आहे, ते विविध भागांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे शाफ्ट उभारण्याचा आमचा काल सभेमध्ये निर्णय झाला. त्यानंतर दुसरा आणखी एक महत्त्वाचा निर्णय इथे झाला, की सर्वांसाठी हक्काची आणि परवडणारी घरे ही मिळावी यासाठी आपल्या उमरेडमध्ये महाहौसिंगचे जे एक आरक्षण आहे, त्या प्राधिकरणाचं जागेच्या आरक्षणासाठी सुद्धा इथे मंजुरी मिळाली आहे आणि त्या मंजुरी अंतर्गत जवळपास 450 बेघरांना घरे ह्या प्रकल्पामध्ये मिळू शकतात आणि आमच्याकडे आता सद्यस्थितीला जवळपास 350 लोकांनी रजिस्ट्रेशन सुद्धा केलेली आहे. त्यामुळे उमरेडच्या जनतेला ही एक आनंदाची बातमी येणाऱ्या काळात लवकरच मिळू शकते. त्यासोबतच आम्ही उमरेडमध्ये आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी, नागरिकांच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी सदैव कटिबद्ध आहोत. हं. या अनुषंगाने आम्ही काही दिवसांआधी उमरेड शहरामध्ये हाय प्रेशर जेटिंग मशीन बोलावली होती. ज्या अंतर्गत विविध नाल्यांची सफाई सुद्धा करण्यात आली. तर ती जेटिंग मशीन उमरेड नगर परिषद स्वतःच्या मालकी हक्काची विकत घेण्यासाठी त्याचा सुद्धा मंजुरीचा काल प्रस्ताव पारित झाला. आणि आरोग्याच्या बाबतीत आणखी एक निर्णय झाला, की राष्ट्रीय महामार्गाच्या डिव्हायडर्सवर जे कोनोकॉर्पस नावाचे झाडं आहेत, हं. त्यांचे अनेक दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर होत आहेत. तर ती झाडे काढून टाकण्यासाठी मागील 29 जानेवारी 2026 पासून आम्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि कालच्या ठरावामध्ये तेथील झाडे काढून टाकण्याबद्दल आम्ही निर्णय घेतला. तसेच एक पत्र आम्ही आदरणीय कोर्ट त्यांच्या इमारतीच्या परिसरात सुद्धा अनेक जागी कोनोकॉर्पस या झाडाची लागवड केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा तिथली ती झाडे काढून स्थानिक झाडांची लागवड करावी. तसेच आणखी एक पत्रक आम्ही काढत आहोत, की उमरेड शहरामध्ये जिथे कुठेही कोनोकॉर्पस या झाडांची लागवड झालेली असेल, हं. ती तातडीने झाडे काढून तिथे स्थानिक वृक्षांची लागवड करण्यात यावी. या संबंधाने सुद्धा एक पत्रक काढण्यात यावे, असे कालच्या ठरावामध्ये निर्णय झाला. अच्छा. त्यासोबतच उमरेड शहरामधील अनेक सामाजिक संस्थांतर्फे समाज भवनांसाठी मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. जसे की संताजी फाउंडेशन यांच्यातर्फे तेली समाज भवनासाठी मागणी होती. हलबा युथ फाउंडेशनतर्फे हलबा समाजाच्या समाज भवनासाठी मागणी होती. असेच ढिवर समाजासाठी मत्स्य योजने संस्था यांच्याकडनं मागणी होती. तर अशा विविध सामाजिक संस्था ज्या आहेत, सामाजिक समाज भवनासाठी त्यांची मागणी होती. त्यांना काल ठराव पास करून त्याच्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आली. तसेच उमरेड शहरामध्ये आपल्या ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत, जसं की आपला इथला किल्ला, या ऐतिहासिक वास्तूची आणि पुरातन आपले मंदिरं ह्यांचे जतन करण्यासाठी वारसास्थळ जतन समितीची सुद्धा काल स्थापना करण्यात यावी, अशा अनुषंगाने एक ठराव पास झाला. आणि ही जी जुने पुरातन आपले ऐतिहासिक वास्तू आहे, ह्यांचं कार्बन डेटिंग करून त्या वास्तूंचं संवर्धन आणि त्यांची डागडुजी करून त्यांना मूळ स्वरूपातच त्यांचं संवर्धन आणि जतन करण्यात यावं, या अनुषंगाने ही समिती कार्य करणार आहे. तर उमरेड शहरामध्ये असे अनेक लोकांना उमरेड शहरातल्या विकासाच्या दिशेने पुढे पाऊल टाकता येईल, हं. या अनुषंगाने असे ठराव झालेले आहे, महत्त्वपूर्ण ठराव झालेले आहे. आणि यापुढेही मी इथे आश्वासन देते, की अनेक ठराव, अनेक विकास कार्य असेच पुढे होत राहतील. अशा प्रकारे कालच्या सभेमध्ये अनेक महत्त्वपूर्ण आणि उमरेडच्या विकासाला चालना देणारे निर्णय सर्वानुमते काल पास झाले. दोन्ही पक्षांच्या सन्माननीय नगरसेवकांनी या ठरावांमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली
आणि त्यासाठी प्रामुख्याने मी विरोधी पक्षाचे गटनेते विशालभाऊ देशमुख यांचे सुद्धा आभार मानेन. कारण की या उमरेडच्या विकासासंदर्भात असलेल्या सगळ्या ठरावांवर त्यांनी आपली मंजुरी दिली आणि ह्याच्यामध्ये सहकार्य केलं. असंच सहकार्य विरोधी पक्षाकडनं आम्हाला यापुढेही मिळत राहील अशी मी अपेक्षा करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.